क्वेश्चन टॅगच्या आजचा आपला तिसरा तास आहे आणि तिसऱ्या तासामध्ये आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स जर आले तर त्याचं क्वेश्चन टॅग कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। याआधी आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे पाहिले, म्हणजे होकारार्थीचं क्वेश्चन टॅग नकारार्थी आणि नकारार्थी विधानाचं क्वेश्चन टॅग हे होकारार्थी झालेलं पाहिलं होतं। आता पाहूया आपण। इम्परेटिव्ह सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग करताना तर काय काय नियम तुम्हाला फॉलो करावे लागेल ते पाहूया। आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यामध्ये बघा बरं, कर्ता हा तुम्हाला स्पष्ट रूपात दिसणार नाहीये। वाक्याची सुरुवातच तिथं मेन वर्बनं होते, इन्फिनिटिव्हनं होते। हां बरं, यांच्यात होकारार्थी असेल तर काय होईल बघा बरं। होकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग हे विल यू किंवा वोंट यू होऊ शकते। त्या विधानाचा अर्थ तुम्ही कसा घेता त्याच्यावर आधारित असते। पहा, यांच्यामध्ये रचनेमध्ये तुम्ही जर घेतले इम्परेटिव्हची रचना, सुरुवातीलाच यांच्याकडं मेन वर्ब येईल, इन्फिनिटीच्या रूपात राहील, पुढे ऑब्जेक्ट वगैरे काही असो नसो काही घेणं नाही, त्यांचं मेन वर्ब असलं महत्त्वाचं। याचे तुम्हाला विल यू करता येईल किंवा वोंट यू करता येईल, किंवा ते आपण पाहूया। त्यांच्यामध्ये विल यू जर केले तर याचा अर्थ तुम्ही त्याचा पोलाइट रिक्वेस्ट असा अर्थ घेऊन ते करताय, आणि वोंट यू मध्ये तुम्ही सरळ सरळ ऑर्डरचा संदर्भ देताय, त्याच्यात अर्थ काढलेला आहे, त्या अर्थाने तुम्हाला घेता येईल। दोन पद्धतीने, फक्त होकारार्थीच करताय ना अशा पद्धतीने। पण एक समजायचं, एक लक्षात घ्या की प्रत्येक उदाहरणाचं तसं होईल असं काही नाही। म्हणून आपल्याला काय सांगितलं होतं बघा आधी, की नेहमी तुम्ही विल यूच वापरायचं। मेन वर्बनं सुरुवात झाली की विल यू घ्यायचं, डोळे दाखवून, ताण घ्यायचा नाही डोक्याला। बघा, आज्ञार्थी वाक्यात पोलाइट रिक्वेस्टचा बोध करून देण्यासाठी विल यू हे क्वेश्चन टॅग जोडले जाते, आणि तुम्हाला त्यातून किंवा ऑर्डरचा बोध करून देण्यासाठी वोंट यू हे क्वेश्चन टॅग जोडले जाते। उदाहरणार्थ पाहूया आपण त्याच्यामध्ये। ओपन द डोअर, आता याला कसं घेताय तुम्ही त्याच्यावर आधारित आहे। क्वेश्चन टॅग जोडणार आपण त्याला, बघा ओपन द डोअर आलं, मेन वर्ब याच्यामध्ये हे झाल्याचं ऑब्जेक्ट, मेन वर्ब महत्त्वाचा आहे आम्हाला, सुरुवातीला होकारार्थी आहे। याचे जर तुम्ही इथं विल यू असे केले, त्याच्यातून तुम्ही पोलाइट रिक्वेस्ट पोलाइटली केले, बघा ओपन द डोअर विल यू, म्हणजे काय, विल यू प्लीज, तुम्ही मनात टाकू शकता पुढे, बघा विल यू प्लीज ओपन द डोअर, असं पूर्ण तुम्ही इंटरगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकता ह्या टॅगला घेऊन इथं। म्हणजे त्याच्यात कोणता अर्थ दडलेला आहे तर असा आहे बघा, विल यू ओपन द डोअर असं घेतलं तरी चालेल समजण्यासाठी।
म्हणजे हे बाकीचे मेंबर याच्यातले वगळण्यात आले, फक्त इथं विल यू, कारण हे याच्यात होते, परत घ्यायची गरज नव्हती, म्हणजे एवढाच भाग फक्त इथं जोडलेला आहे विल यू, म्हणून हे पोलाईट रिक्वेस्ट चा बोध करून देणारी रचना आहे, ती क्वेश्चन टॅग म्हणून जोडलेली आहे. एक त्याच उदाहरणाला तुम्ही असं घेतलं असतं बघा, ओपन द डोअर, ओंट यू, म्हणजे थोडं धमकावल्यागतच बोलणं आहे एखाद्याला बघा, तुम्हाला ऑर्डर दिलेली त्याच्या बघा, आज्ञा दिलं, ओंट यू ओपन द डोअर, दार नाही उघडणार तू, नाही उघडणारस, असं म्हटलं तर मग उघडतोस दार. बघा, ओंट यू ओपन द डोअर, म्हणजे यांनी ऑर्डर त्याच्यातून दाखवलेली आहे, म्हणून अशी रचना आहे. कारण परीक्षेला एकदा उदाहरण होतं, पॉलिश माय शूज नाईसली, पॉलिश माय शूज नाईसली, आणि त्याच्यामध्ये पर्याय दोन्ही पण होते, विल यू पण होतं आणि ओंट यू पण होतं. एक पहिले आयोगानं त्याला काय केलं होतं, फक्त विल यूच उत्तर दिलं होतं, नंतर त्याच्यावर काय झालं, आक्षेप नोंदवला गेला आणि याचं ओंट यू पण होतं आहे, आणि त्यातलं पुस्तकांचा संदर्भ देऊन त्यांनी काय केलेलं, त्याला मॅकमिलनचं एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये ते संदर्भ दिलेत, आणि त्यातून कळालं की अरे याची दोन उत्तर होत आहेत, विल यू ओंट यू, म्हणून तो प्रश्न त्यावेळेस काय झाला, रद्द झाला, कारण त्याच्या खाली आणखीन पर्याय नव्हते, ओनली ए अँड बी असे पर्याय नसल्यामुळे तो रद्द झाला. आता मात्र तसे रद्द होणार नाहीत. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस तसं होणार, ते उदाहरणच लिहून टाकतो मी, पॉलिश माय शूज नाईसली, याचं तुम्ही विल यू पण घेऊ शकता. दुसरं ओंट यू, दोन्ही करेक्ट. लेखी स्वरूपामध्ये आपल्याला कोणतं तरी एकच उत्तर लिहावं लागत असतं, लक्षात ठेवायचं आहे. इथं ऑब्जेक्टिव्ह म्हटलं की आले ना, त्याच्यामध्ये पर्याय आले, मग ती पर्याय तुम्हाला विचार करावा लागेल. मग ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सोपी नसते, जरी ती कमी वेळात होत असली तरीही. एखादं उदाहरण पाहायचं, बी केअरफुल, काळजी घेशील, म्हणजे विनंतीने केलेलं बघा, बी केअरफुल. तर इथं तुम्हाला विल यूच घ्यावे लागेल, लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला ओंट यू असं घेता येणार नाही, उत्तर काय झालं, विल यू. बी कॉशियस, बी केअरफुल, त्याच्यामध्ये येतात ना ते त्या अर्थ. म्हणजे प्रत्येक वेळेस तसं करू नका, जर त्याच्यामध्ये खरंच पोलाईट रिक्वेस्ट ऑर्डरचा बोध होत असेल तरच घ्या, तर घेऊ नका, ठीक आहे. असं तर आपण नकारार्थीचं सुद्धा पाहूया, एवढं घ्या स्क्रीनशॉट. नकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग हे फक्त विल यूच असते, कारण त्याच्याकडे सुरुवातीलाच काय झालं, नकार आलेला आहे. त्याच्यातून दोन्ही तुम्हाला अर्थ घेता येईल. बघा, सुरुवातीलाच डोंट किंवा डू नॉट असे आले मेन वर्ब, याचं तुम्हाला क्वेश्चन टॅग काय घ्यावं लागेल, विल यूज. म्हणून आपल्याला शालेय स्तरावर एकच पाठ करून घेतलं होतं बघा, विल यूज घ्यायचं, विल यूज घ्यायचं, विल यूज घ्यायचं, बस. इकडून जा का तिकडून जाय. डोंट ओपन द डोअर, इथं तुम्हाला परत ओंट यू घेता येणार नाही, का याच्याकडं ऑलरेडीच नॉट आलेलं आहे, ते नॉट आपल्याला त्याला देता येईल. बघा इथे काय आलं, विल यू. हे विल यू म्हणजे आपण याच्यातलं नॉट याच्यात ॲड केलं तर ओंट झालं, लक्षात ठेवायचं, तिकडे घेतलेलं नाही आपण. हां, ओंट यू ओपन द डोअर, किंवा विल यू ओपन द डोअर, दार उघडशील का, तर नाही, म्हणजे त्याच्यातून सुद्धा ते घेतलेलं असते या पद्धतीनं.
डोंट पार्क युअर व्हेकल हिअर. त्याच्यामध्ये तुम्ही परत घेतलं काय इथं विल यू, डोंट यू घेता येणार नाही त्या पद्धतीनं. पुढे याचा आणखी नियम येतोय. नकारार्थी होकारार्थी झाले. आता लेट असचा नियम तुम्ही बघा काय होतो. इम्परेटिव्हची सुरुवात लेट्स किंवा लेट अस किंवा इथं असच्या ऐवजी ते परत काय वापरू शकतात बघा, दुसरे मेंबर सुद्धा वापरू शकतील बघा. या असच्या ऐवजी ते काय काय घेऊ शकतात बघा बरं. त्याच्यात ते घेतील यू अँड मी असं घेईन. त्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात बघा. लेटस ने होत असेल, ने होत असेल तर त्यातून सजेशनचा बोध होतो. अशा वेळेस शॅल वी हे क्वेश्चन टॅग जोडावे त्याला. आणि शॅल वी मधून आपल्याला माहिती आहे की शॅलनं सुरू होणारा जर प्रश्न असणार, फर्स्ट पर्सन त्यानं असणार, शॅल वी असेल तर ते सजेशन दाखवणारी रचना होती प्रश्नाची. लेट्स किंवा लेटस असो. पुढे मेन वर्ब, याचं क्वेश्चन टॅग फिक्स झालं याच्यामध्ये शॅल वी. आता हे वाक्य होकारार्थी असो का नकारार्थी असो त्याचे काही घेणं नाही, कारण यांचा नकार इथे राहील ह्या रचनेत आला ना नाही बघा, तिकडे मात्र काय राहील शॅल वीच राहील. ह्यातून तुम्हाला सजेशनचा बोध होईल. लेट अस वॉच अ मूवी, चला पिक्चर पाहायला तयार आहे. तिथं काय शॅल वी, या शॅल वीला काय करा तुम्ही याच्या ठिकाणी शिफ्ट करा आणि क्वेश्चन तयार करा बघा बरं. शॅल वी वॉच अ मूवी क्वेश्चन मार्क. अशा रचनेतून सुद्धा तुम्हाला कशाचा बोध होतो, सजेशनचाच बोध होतो. इकडून तो प्रश्न तयार झाला पाहिजे त्याच्यामध्ये बघा. लेट अस गो टू द टेम्पल दिस इव्हिनिंग. उत्तर तयार आहे आपलं शॅल वी. जायचं का ठेवलं त्यांनी. तिसरं बघा आता, लेट यू अँड मी प्ले द गेम. लेटस न म्हणतं काय, लेट यू अँड मी, तू आणि मी आपण खेळ खेळूया. म्हणजे आपण खेळ खेळूया सरळ म्हणा ना सरळ, तरी पण मुद्दाम करून दिलं तरीही उत्तर त्याचं ते काय होईल शॅल वी, दुसरं होणार नाही. ठीक आहे, तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आता काहींनी असं पाठ करून ठेवलं बघा, लेट असची रचना आली तर शॅल वी, तर काही जण आणखी महाभाग असतात त्यातलंही पाठ करणं काय, लेट आलं की शॅल वी घ्यायचं भाऊ, लेट आलं की शॅल वी घ्यायचं. थांबून लेट अस आल्यावरच ती रचना आहे आपण घेतलंय ना पहा. वाक्याची सुरुवात म्हणजे इम्परेटिव्ह, वाक्याची सुरुवात लेट. आता हे जे वर्ब आहे लक्षात ठेवायचं, लेट. लेट काय काय बघा त्याच्यामध्ये, लेट मी, लेट हिम, लेट हर, लेट देम. कोण सोडून लेट यू ने घ्यायचं, कारण यू हा करता तिथे काही धरला असतो लक्षात ठेवायचं.
इथं अस पण घेतलेलं नाही आपण बघा. इथं कोणतंही नाव आलं तर घेऊ शकतो मी. लेट मी, लेट हिम, लेट हर, लेट देम ने होत असेल तर त्यातून थोडक्यात रिक्वेस्ट फॉर परमिशन, थोडक्यामध्ये परमिशनचाच बोध होतो. कारण या ठिकाणी तुम्ही लेटचा अर्थ लावता बघा अलाउ किंवा परमिट. मग त्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन टॅग काय घ्यावा लागेल बघा. तुम्हाला विल यू हा त्याचा क्वेश्चन टॅग घ्यावा लागेल. पाहूया त्याच्यामध्ये. लेट हिम गो होम, त्याला घरी जाऊ द्या, त्याला घरी जाण्याची काय करा परवानगी द्या, अशी विनंती आपण समोरच्याला केलेली आहे. मीन्स यू लेट हिम गो होम, तू त्याला परवानगी दे जाण्याची. यू अलाउ हिम गो होम, त्याला जाण्याची परवानगी द्या. यू अलाउ हिम टू गो होम, त्याची परवानगी द्या. लेटमध्ये बघा. म्हणजे इथे तुम्हाला विल यू घ्यावे लागेल. नाही तर मग काही जण लगेच डोकं लावतात, नाही ना सर लेटनं सुरू झालं तर मग काय करायचं, शॅल ही, असं करायचं नाही. आन्सर काय त्याच्यामध्ये विल यू. या विल यूला तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार. विल यूला तुम्ही त्याच्याही आधी वापरा, हे कारण ह्याच्यातलं वर्ब आहे. मग याला तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही असं करा. विल यू लेट हिम गो होम. आपण त्याला घरी जाऊ देताना म्हणजे ही काय केलं तरी एक पदे रिक्वेस्ट केलेली, रिक्वेस्ट फॉर परमिशन. एक दुसरं घेतलं आम्ही याच्यामध्ये लेट देम प्ले द गेम. लेट देम प्ले द गेम. मग याचं काय करायचं आम्ही परत तेच करायचं. विल यू याचं लगेच शॅल दे करायचं नाही. त्याला परत लिहून बघा, तुम्हाला लक्षात येईल. विल यू लेट देम प्ले द गेम. लेट मी, आता बघा, लेट मी वॉच द सिरियल. पाहू द्या सिरियल त्याला एखाद्या टी व्हीवर. मग इथे येईल विल यू. किंवा तो एखाद्याला परमिशन मागेन तर इथं शॅल आय घेता येईल फर्स्ट पर्सनसाठी. अशा वेळेस ते दोन आन्सर निघू शकतात बरं का. डाऊ म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही जर विल यू सुरुवातीला घेतले तर काय होईल, विल यू लेट मी वॉच द सिरियल एक. किंवा याचं विल नसन घ्यायचं तुम्हाला तर काय घेऊ शकता तुम्ही, शॅल आय यांचे ऐवजी डायरेक्ट घेतलं शॅल आय वॉच द सिरियल. म्हणजे तुम्ही इथं परमिशन मागितली, पण तसं तुम्हाला थर्ड पर्सनसाठी वापरता येणार नाही. तर हे झालं क्वेश्चन टॅगचा भाग. एवढं का स्क्रीनशॉट करू. क्वेश्चन टॅग या भागाचे उदाहरणात आपण पाहणार आहोत मित्रांनो. पहा त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण, आय एम अ टीचर. याच्यामध्ये ॲम हे याच्यामध्ये होकारार्थीमध्ये ॲमचं ॲमंट होणार नाही, काय होईल याच्यामध्ये आरंट. पहिलं उत्तर झालं. दुसरं बघा, आय एम नॉट. याच्यामध्ये नॉट, मग ॲमचं आर आय होणार नाही. आन्सर झालं त्याच्यामध्ये एम आय.
ही इज अ टीचर, याच्यामध्ये बघा इजचं होईन इजंट ही होकारार्थीचं आपलं क्वेश्चन टॅग नकारार्थी करावे लागतं. ही हॅज अ डॉग, लगेच हॅजंट ही घेण्याची घाई करू नका. हॅज इथे मेन वर्बचं काम करते आणि त्यामुळं तुम्हाला इथं हॅज घेता येणार नाही. उत्तर काय झालं? डझंट ही, कारण त्याला डूची रूपे मदत करतात सहाय्यक म्हणून. शी हॅज रिटर्न 6 लेटर्स अप टू नाऊ, इथं रिटर्न हे थर्ड फॉर्म मेन वर्ब आहे, याचा अर्थ हे याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे. मग तुम्हाला इथं हॅझंट शी करता येईल, इथं डझंट शी करता येणार नाही. इज अ क्लेवर स्टुडंट, मग आता ही हॅज का ही इज, तर त्याच्याविषयी बोललेलं, मग हे बीचं रूप आहे. आन्सर झालं त्याच्यामध्ये क्रमांक ए. शी इज बुक, शी इज अ बुक का शी हॅज अ बुक, आता लक्षात ठेवायचं. मग इथं इजंट तर होणारच नाही आहे. मग इथं काय शी हॅज अ बुक, मग याच्यामध्ये जे काही हॅज वापरलेलं आहे ते मेन वर्ब म्हणून मेन वर्ब असेल तर तुम्हाला हॅझंट घेता येणार नाही, हे पण गेले. आन्सर झालं त्याच्यामध्ये डझंट शी. शी इज बीटन हर हजबंड, आता बघा हे बीटन याच्यातलं थर्ड फॉर्म आहे आणि याच्या पुढं ऑब्जेक्ट आलेला आहे, कारण बीट ही सकर्मक क्रिया आहे, त्याला कर्म मिळालेलं आहे, म्हणजे ही ॲक्टिव्ह वॉईसमधली रचना आहे आणि त्याच्यामुळं हे 100% हॅजच आहे, हेल्पिंग वर्ब. त्याच्यामुळे उत्तर काय झालं त्याचं? हॅझंट शी. पण इथं बघा शी इज बीटन बाय हर हजबंड, हे मात्र काय आहे? पॅसिव्ह वॉईसमध्ये. शी इज बीटन बाय हर हजबंड, आता हे मात्र पॅसिव्हमध्ये आहे आणि पॅसिव्हमध्ये नियम माहिती आहे आपल्याला की बीच्या रूपाच्या नंतरच वर्बचं थर्ड फॉर्म वापरतात. हे 100% बीचं रूप आहे, ते इजच आहे, वॉजंट होणार नाही, हॅझंट होणार नाही, डझंट होणार नाही, लक्षात ठेवायचं. इथे काय झालं? इजंट शी. ही इज क्लेवर, हे परत इज आहे, वॉजला असं तुम्हाला संक्षिप्त रूपात वापरता येत नाही. उत्तर झालं त्याच्यामध्ये इजंट ही. युअर क्लेवर, इथंही तुम्हाला वर आणि ट्यू करता येणार नाही, कारण वॉज वर यांना संक्षिप्त रूपात कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये वापरता येत नाही. उत्तर झालं त्याच्यामध्ये यू. आय यू डन इट, आय हॅव डन इट, मग ते हॅव याच्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब आहे, कारण डन याच्यातलं मेन वर्ब आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हॅवंट आय घेता येईल, डोंट आय घेता येणार नाही. आय हॅव टू अटेंड द फंक्शन, याच्यामध्ये बघा हॅव हे याच्यातलं मेन वर्बचं काम करतं, याला डूचे रूप मदत करणार आहे, त्याच्यामुळे इथं हॅवंट आय नाही घेता येणार, तुम्हाला काय करायला लागेल? डोंट आय, तो नियम पाहिला आहे आपण. ही हॅड मच टाईम, परत हे हॅड याच्यामध्ये मेन वर्बचं काम करतं आहे, याच्या पुढं थर्ड फॉर्म नाही आहे, मग तुम्हाला हॅडंट ही घेता येणार नाही. आन्सर झालं त्याच्यामध्ये डिडंट ही. ही हॅड पोस्टेड हिज लेटर्स, याच्यामध्ये बघा पोस्टेड हे थर्ड फॉर्म आहे, मेन वर्ब आहे, हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हॅडंट ही घ्यावं लागेल. या 3 उदाहरणांकडे विशेष लक्ष द्या. बघा हीड मेनी बुक्स, आता हे ही वूड तर होणार नाही आहे, कारण इथं मूळ रूप कुठंच नाही आहे. चला मग हे हॅड आहे, 100% हे हॅड आहे, पण हे मेन वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. मेन वर्ब असेल तर त्याला डूचं रूप मदत करणार, डिडंट ही त्याचा आन्सर होईल. हीड गॉन अब्रॉड, बघ बरं येतं, ही हॅड गॉन अब्रॉड, म्हणजे हे याच्यातलं मेन वर्ब आहे, हे याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे, हे 100% हॅडंट हीच होईल. हीड गो फॉर अ लॉंग वॉक मीन्स ही वूड गो फॉर अ लॉंग वॉक, उत्तर झालं उडंट ही, कारण याच्यामध्ये मूळ रूप आलेलं आहे. शी शट द डुअर, लक्षात ठेवायचं शटचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म तेच आहे. मग आता ओळखणार कसं? तर त्यासाठी करता बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याच्या पुढे याला यस यस लागलेलं नाही आहे, याचा अर्थ हे सेकंड फॉर्म आहे, 100% सेकंड फॉर्म आहे. उत्तर झालं त्याचं डिडंट शी. अशीच उदाहरणं परीक्षेत जास्त त्रासदायक असतात. ही हीड, काहींना असं वाटेल की सरची स्पेलिंग चुकली की हॅड पाहिजे होतं इथं, नाही, हे हीडच आहे, हाईडचा भूतकाळ आहे तो हीड. मग हे ओळखायचं कसं? तर ही समोर त्याला यस लागलं आहे का? तर नाही आहे, याचा अर्थ हे 100% सेकंड फॉर्म आहे. उत्तर झालं त्याचं डिडंट ही. ही विल प्ले क्रिकेट, मग विलचं तुम्ही विल ही करू शकत नाही, ओंट ही त्याचा आन्सर झालेला आहे, विलंट ही पण होणार नाही. आय शॅल हेल्प यू, याच्यामध्ये शॅलचं काय होईल? त्याच्यामध्ये शॅलंट करायचं नाही, याचं होईल शांट आय.
आय हेल्प यू, मग हे जे संक्षिप्त रूपात 2 यल जोडलेले अपॉस्ट्रॉफीनं, मग ते कोण आहे? तर फर्स्ट पर्सनसोबत तुम्ही फक्त शालच असं जोडू शकता. उत्तर काय झालं त्याचं? शांत आहे. यू विल कॉल मी, हे पण यू शॅल कॉल मी नाही, यू विल कॉल मी. याच्यामध्ये बघा बरं, हे ओंट यू उत्तर होईल त्याचं, सेकंड पर्सनला जोडलेलं आहे ते. आय शॅल हॅव टू डू इट, नेमकी याच्यातलं आता ह्या डूला महत्त्व द्यायचं का हॅवला महत्त्व द्यायचं का शॅलला महत्त्व द्यायचं? कारण तसे पर्याय तयार आहेत बघा बरं. डूला महत्त्व दिलं तर डोंट आहे, हॅवला हॅवंट आहे, शांत आहे. मग खरं कोण आहे? तर सब्जेक्टच्या बाजूला जे काही हेल्पिंग वर्ब येईल त्यावढ्यालाच क्वेश्चन टॅगमध्ये मान असतो. मग हे काय झालं याच्यामध्ये? शांत आहे आन्सर झालेलं आहे. ही इज प्लेड क्रिकेट, मग आता इज प्लेड क्रिकेट आहे का हॅज प्लेड क्रिकेट आहे त्याच्यामध्ये? मग याच्यामध्ये परत काहींचं लक्ष ईडीकडे जाईल, पण इथं तुम्हाला हेल्पिंग वर्ब महत्त्वाचं आहे आणि ते हॅज आहे, हे थर्ड फॉर्म आहे. द अर्थ मूव्ज राऊंड द सन, याच्यामध्ये हे जनरल म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथमध्ये जाईन, त्याच्यामुळे याचं उत्तर एकच आहे, इजंट इट. मॅन इज अ सोशल ॲनिमल, हे पण स्टेटमेंटच आहे, इजंट इट आन्सर त्याचं. मॅनसाठी लगे ही वापरू नका. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सियस, हे पण उत्तर काय झालं तर इजंट इट. 2 + 2 makes 4, हे पण इजंट इट. गॉड इज ओमनीपोटंट, हे पण काय झालं इजंट इट. इंडिया इज माय मदरलँड, मग यामध्ये बघा इंडियाला मदरलँड म्हटलेलं आहे तुम्हाला, मग इजंट इट घेता येणार नाही आहे. नुसतं भौगोलिक प्रदेश म्हणून नाही घेतलेलं आहे, तर मातृभूमी म्हणून घेतलेलं आहे, तर इजंट शी त्याला आन्सर घ्या. देर इज प्रॉब्लेम, मग याच्यामध्ये इंट्रोडक्टरी सब्जेक्ट कोण याच्यामध्ये? देअर, मग त्यालाच वापरा इजंट देअर. शट द डुअर, याचं आजच आपण शिकलोय बघा. शट द डुअरचं होईन याच्यामध्ये विल यू, शॅल बी होणार नाही, आज्ञार्थी वाक्य येते. माइंड युअर ओन टंग, यामध्ये तुम्हाला माइंड युअर ओन टंगमध्ये तुम्हाला याच्यातून जर त्यांनी धमकावलेलं असेल, थ्रेट दिलेली असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये कांट यू उत्तर घ्यावे लागेल, ओंट यू घेता येणार नाही. शाब्दिक चोप एखाद्या लावायचा असेल किंवा एखाद्या धमकवायचा असेल तर कांट यूनं उपयोग केला असतो. इफ यू वर्क हार्ड यू विल पास, बघा आता हे झालेलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यामध्ये इफ यू वर्क हार्ड यू विल पास, यू विल पासला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे, त्याचं उत्तर होईल ओंट यू. आय हॅड डन माय वर्क बिफोर ही केम, तर याच्यामध्ये आय हॅड डन माय वर्क हे याच्यातलं मेन क्लॉज आहे, प्रधान वाक्य. त्याच्यामध्ये बघा बरं हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे, उत्तर झालं त्याचं क्रमांक 2. बाय द टाईम आय रीच होम मदर विल हॅव फिनिश्ड कुकिंग, तुम्हाला हा याच्यातला झालेला आहे मेन क्लॉज. याच्यामध्ये मदर विलला महत्त्व द्या, उत्तर त्याच्यामध्ये ओंट शी. आय एम नॉट क्लेवर, आय एम नॉट क्लेवर, मग याचं होईन बघा बरं परत ॲम आय नकारार्थी चौकारार्थी. ही हॅज नो मनी, याच्यामध्ये हॅज हे मेन वर्ब आहे आणि मेन वर्ब जर असेल तर त्याला तुम्हाला डूचं रूप घ्यावं लागेल त्याच्यामध्ये डज, मग उत्तराला डज ही. आपण लगेच म्हणतो ना डज ही हॅव एनी मनी, असं लगेच क्वेश्चन तयार करतो. आय हॅड नो चॉईस, याच्यामध्ये पण हॅड मेन वर्ब आहे, मग तुम्हाला उत्तर घ्यावं लागेल डीड आय. ही ओंट डू इट, ओंट नकारार्थीमध्ये त्याचं विल घ्या, मग विल ही त्याचा आन्सर होईल, नकारार्थीचं होकारती क्वेश्चन टॅग. नन केअर्ड, मग आपल्याला माहिती आहे ना की नो वन, नन, नो बडी, एव्हरी वन हे जर करता असतील तर तुम्ही दे वापरता क्वेश्चन टॅगमध्ये, त्यासाठी बघा उत्तराला डीड दे. नन ऑफ अस इज रेडी, तर नन ऑफ नायदर ऑफनं जर कर्त्याची सुरुवात झाली असेल तर त्यानंतरचं नाम किंवा सर्वनाम हे महत्त्वाचं राहील आपल्याला. मग इथं अस आलेलं आहे तर उत्तर होईल त्याचं वी. नन ऑफ यू नोज दी आन्सर, मग हे यू साठी तुम्हाला लगेच डज ही घेता येणार नाही, उत्तर काय त्याच्यामध्ये डू यू. नन ऑफ द स्टुडंट्स हॅज मच टाईम, मग याच्यामध्ये स्टुडंट्स हे मग त्यासाठी दे घेणार, पण इथं हॅज हे मेन वर्ब आहे तर तुम्हाला हॅव दे नाही घेता येणार, उत्तर काय करायचं तुम्हाला डू दे. नायदर ऑफ अस इज गुड, आमच्या दोघातला एकही चांगला नाही, अससाठी तुम्हाला घ्यायला लागेल वी. ही कुड सी नो बडी, बघा बरं ही कुड सी, तर लगेच कुडंट ही घेऊ नका कारण नकार याच्यामध्ये आलेला आहे. कुड ही.
ही सेज नथिंग, याच्यामध्ये पण नथिंगमध्ये तर नकार आलेला आहे. मग सेजचं काय होईल याच्यामध्ये, डज ही. नो बडी हेल्प्ड हर, याच्यामध्ये नकार आलेला आहे, पण नो बडीसाठी तुम्ही दे घेणार. हेल्प्ड मग इथं आलं उत्तर त्याच्यामध्ये डीड दे. लेटेस्टचा नियम आजच घेतला आपण बघा. लेट अस गो देअरचं उत्तर होईल त्याच्यामध्ये शॅल वी. लेट मी गो देअर, तर याचं विल यू न म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट फॉर परमिशन करू शकता किंवा तुम्हाला परमिशन घ्यायची तर शॅल आय न घेता येईल. हे दोन्ही याच्यातले उत्तर काय झालेले बरोबर झालेले आहेत. लेट मी आलं तर. ही हार्डली वर्क्स, वर्क्स यस लागलेलं आहे, डज येणार. पण आता हार्डली याच्यामध्ये निगेटिव्ह मेकर आहे म्हणून इथं उत्तर येईल डज ही. फ्यू चेअर्स आर ब्रोकन, याच्यामध्ये पण हा निगेटिव्ह मेकर झाला आहे. मीन्स नॉट मेनी चेअर्स असा अर्थ येतो. आर ब्रोकन, मग आरंट दे नाही करायचं, इथं काय करायचं आर दे. केवळ नॉट नाही आहे म्हणून लगेच तुम्ही नॉट घेऊ नका. ही हॅज लिटल टाईम, आलं लिटल याच्यामध्ये नकारार्थी, पण हॅज हे मात्र मेन वर्ब आहे, याच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं आहे. सगळं लक्ष इथं ठेवावं लागतं बघा बरं, कोण कुठं आलं काय आलं. मग इथं हॅज ही नाही करायचं तर तुम्हाला काय कळलं डज ही. यू अँड आय आर लकी, आता हे जर उदाहरणं सोडवण्यासारखी आहेत बघा. यू अँड आय असं मिळून काय होणार आहे शेवटी वी. मग आन्सर त्याचा होतं आहे बघा बरं आंट वी. यू अँड राणी, तू आणि राणी मिळून, आता इथं देणे होणार लक्षात ठेवायचं. इथे होईन बघा बरं आंट यू. राजू अँड राणी आर लकी, इथं मात्र फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन कोणीच नाही आहे, थर्ड पर्सनच सगळे दे. आता लास्ट पण बघा. द पोएट अँड ड्रॅमॅटिस्ट वॉन्ट्स नथिंग, सगळ्यात पहिली गोष्ट. आता इथं परत कॉन्कॉर्डचा नियम वापरा करता कसा बघा. द पोएट अँड ड्रॅमॅटिस्ट, व्यक्ती दोन आहे का एकच आहे, तर एकच आहे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आर्टिकल एकच आलेलं आहे. इथं वॉन्टला यस लागलेलं आहे, डज येणार, पण हे नकारार्थी पण आहे. मग आता आपण डज ही घेणार का डज शी घेणार, याच्यामध्ये जेंडर तर कळत नाही, इथं नाही कळत, पण इथं तर कळतं ना पोएटवरून, तर मग इथं उत्तर आलं आहे डज ही. असे तुम्हाला उदाहरणं सोडून बघावे लागते. ही झाली क्वेश्चन टॅगची उदाहरणे.